हवामानाच्या लहरीपणामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी मिटाकुटीला आलाय। अशात शेतीतल्या रासायनिक निविष्ठांचे वाढलेले दर शेतकऱ्यांना हैराण करणार आहेत। या गोष्टी लक्षात आल्यानंतर विदर्भातल्या अमरावती जिल्ह्यातल्या धोत्रा माणिग्रामच्या नरेंद्र काकडेंनी गेल्या वर्षभरापासून 7 एकरांवर सुभाष पाळेकरांच्या झिरो बजेट तंत्राने शेती कसायला सुरुवात केली आहे। यंदा त्यांनी टोमॅटो आणि भेंडीचं बदलत्या हवामानातही यशस्वी उत्पादन घेतलंय। यापासून त्यांना किमान 3 लाख रुपयांच्या निव्वळ नफ्याची अपेक्षा आहे। आज आपण नरेंद्र काकडेंच्या नैसर्गिक तंत्राच्या भाजीपाला शेतीची यशोगाथा जाणून घेण्यासाठी अमरावती जिल्ह्यात जाणार आहोत। अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा तालुक्यातल्या धोत्रा माणिग्राम गावाच्या नरेंद्र काकडेंकडे 7 एकर शेती आहे। काकडे गेल्या 35 वर्षापासून भाजीपाल्याची शेती करतायत। गेल्या दशकापासून त्यांच्या शेतीचा उत्पादन खर्च वाढल्यानं ते शेतीच्या नव्या पर्यायाच्या शोधात होते। भेंडी हे खूप रोगाला बळी पडणारं असं नाजूक पीक आहे आणि ते रासायनिक खतामध्ये ज्यावेळेस आपण रासायनिक शेती करतो त्याच्यात इतका याचा प्रॉब्लेम व्हायचा म्हणजे रोगाचा की चौथ्या दिवशी ते विषारी औषध मारायचे। त्यावेळेस कुठं ते हे होत होतं, पण आता तर एवढं म्हणजे प्रॉब्लेम येत गेले की पूर्णतः पीक हातातून जायचं, पण म्हणजे एक तोडा सुद्धा व्हायचा नाही असे पण आम्हाला दुष्परिणाम या रासायनिक खताचे रासायनिक केमिकल्सचे हे फवारणी करताना आढळून आले। असं याच्यात शोधात मी असताना मला एक झिरो बजेट नैसर्गिक शेती सुभाष पाळेकर यांचं पुस्तक वाचायला मिळालं आणि त्या पुस्तकाच्या माध्यमातून मी आता 1.5 वर्षापासून झिरो बजेट नैसर्गिक शेतीचं पूर्ण तंत्रज्ञान वापरत आहे। गेल्या 2 वर्षापासून ते नैसर्गिक शेतीची यशोगाथा साम टीव्हीवर पाहतायत। त्यातून प्रेरित होऊन त्यांनी पाळेकर सरांच्या शिबिराला जाणं पसंत केलं। त्यानंतर मात्र त्यांना झिरो बजेट तंत्रानं भाजीपाला शेती करण्याची उर्मी मिळाली। सरांचं शिबिर आयोजित म्हणजे शिबिरासाठी गेलो आणि 4 दिवस शिबिर केल्यानंतर पूर्ण अशी माहिती मिळाली। या माहितीतून मी आता शेती करत आहे। शेतीला कोणतंही रासायनिक खत न टाकता, कोणतंही केमिकल्स न वापरता जीवामृत, बीजामृत आणि दशपर्णी अर्क, सप्तधान्य अंकुर याच्या फवारण्या करून सध्या स्थितीत माझ्याकडे भेंडी, टोमॅटो, शेवगा, नवीन लावलेली भेंडी, चवडी, मक्का हे पिकं आहेत। टोमॅटोमध्ये एवढा रिझल्ट याला मला मिळाला की सगळीकडे करप्यानं टोमॅटो खराब पूर्ण वाया गेले, पण माझ्या शेतात अजूनही चांगल्या स्थितीत टोमॅटो उभा आहे। यंदा काकडेंनी जुलै महिन्यात 30 गुंठ्यांवर टोमॅटो आणि 1 एकरात भेंडीची लागवड केली। यासाठी रासायनिक खतं आणि कीटकनाशकांऐवजी जीवामृत आणि दशपर्णी अर्काचा वापर केला। त्यामुळे रासायनिक खतांवर खर्च होणारे हजारो रुपये वाचवण्यात त्यांना यश आलंय। मी जुलैमध्ये टोमॅटोची लागवड केली होती। आज स्थितीत चांगल्या महागड्याच्या याच्यात माझा टोमॅटो मार्केटला आला आहे। 1100 ते 1200 रुपये रेट मला कॅरेटला मिळत आहे एका क्रेटला आणि 25 ते 30 क्रेट प्रत्येक तोड्याला आठवड्याचे 50-60 क्रेट माझे निघत आहे। 1.5-2 लाख रुपये माझे आतापर्यंत ह्या टोमॅटोमध्ये होऊन गेले। पुन्हा अजून तेवढाच माल माझ्या टोमॅटोवर बाकी आहे। एवढं उत्पन्न मी आजपर्यंत कधीच बघितलं नाही। भेंडी पिकावर नियमित किडीचा प्रादुर्भाव होत असे, पण या हंगामात भेंडीचं चांगलं पीक घेण्यात त्यांना यश आलंय। विशेष म्हणजे आतापर्यंत त्यांनी भेंडीचे 30 तोडे केलेत। यामध्ये जवळपास 35 क्विंटल उत्पादन हाती आलंय। भेंडीचं पण पीक आहे। भेंडी 1 एकर आहे। 1 एकरामध्ये मला जवळपास आता माझे 30 तोडे होऊन गेले। प्रत्येक तोड्याला 1 ते 1.25 क्विंटल, कधी कधी 1.5 क्विंटल माल निघतो म्हणजे 1 दिवसाआड। जवळपास 2000 रुपये, 1800 रुपये क्विंटलला रेट आहे। त्यातून मला आतापर्यंत जवळपास 60,000 रुपये भेंडीतून होऊन गेले। अजून पुन्हा 25-30 हजार रुपये निघण्याचे अंदाज आहे, अजून होण्याचा हे आहे। आणि टोमॅटो माझं 1.25 एकर आहे, 30 गुंठे। 30 गुंठ्यामध्ये जवळपास 200 क्रेट्स आतापर्यंत माल निघून गेला आहे आणि पुन्हा अजून तेवढाच माल बाकी आहे। 1.5 लाखाच्या जवळपास मी टोमॅटो विकला आहे आतापर्यंत आणि
तेवढाच माल म्हणजे जवळपास 1.5 लाखापर्यंत निघण्याची अजून शक्यता आहे आणि भाव चांगले असल्यामुळं मला हे उत्पन्न यावर्षी झिरो बजेटनं साथ दिली. झिरो बजेट नैसर्गिक शेती केल्यामुळे हे साथ दिली आहे उत्पन्नाला. यंदा झिरो बजेट नैसर्गिक तंत्रानं काकड्यांच्या शेतीवरील खर्चात मोठी बचत झाली आहे. इतकंच नाही तर नियमित बदलणाऱ्या वातावरणातही पिकांच्या उत्पादनात सातत्य टिकवण्यात त्यांना यश आलंय. माझ्याकडे 7 एकर शेती आहे. आम्ही भेंडी, टमाटर, शेवगा इतर साजरी पिके घेतो, पण आम्हाला जास्त खर्च येत होता, त्यामुळे आम्ही रासायनिक खतं बिलकुल टाकत नाही आणि झिरो बजेटमध्ये शेती करत आहे. डॉक्टर सुभाषराव पाळेकर यांनी सांगितले तेव्हापासून सगळे आम्ही उपयोगात आणून त्यांचं पूर्ण हे करून सगळं बजेटात आणतो. त्यामुळे आम्हाला फायदा जास्त आणि खर्च कमी होतो. जीवामृत करून सगळं त्यांना शेतींना देऊन या दोन्ही पिकांच्या बियाणं, मशागत, मजुरी आणि इतर खर्चासाठी त्यांना 40,000 रुपये लागले. यंदा नैसर्गिक तंत्रानं शेती केल्यानं काकडे यांना भेंडी आणि टोमॅटो पासून जवळपास 3 लाख रुपयाचा निव्वळ नफा मिळण्यात यश आलंय. नैसर्गिक शेतीचा प्रयोग इथे केलेला आहे. त्यांनी त्यांच्या शेतात 1 एकर भेंडी आणि 1.25 एकर टोमॅटो अशी पेरणी केलेली आहे आणि सदर ह्या शेतीत त्यांनी संपूर्ण नैसर्गिक शेतीचा झिरो बजेटचा अवलंबन केलेला आहे आणि त्यात पंचामृत, जीवामृत अशा सगळ्या नैसर्गिक बाबींचा उपयोग करून अधिक उत्पन्न मिळवलेलं आहे. त्यांनी जवळपास 2.25 एकरात 2 लाखाचे उत्पन्न सध्या मिळवलेले आहे आणि 1.25 लाखापर्यंत पुन्हा त्यांना उत्पन्न मिळणार आहे. हे खरंच एक आश्चर्य आहे. हा सगळा नैसर्गिक शेतीचाच एक चमत्कार आहे असे दिसून आलेले आहे. त्यांच्या शेतीत पाहणी केली असता त्यांच्या भेंडीवर जी चकाकी आहे ते पाहून आश्चर्य वाटतं की बा जशी पॉलिश केलेली भेंडी दिसून येते त्याचप्रमाणे त्याची कीपिंग क्वालिटी ही सुद्धा जबरदस्त आहे. बाजारात त्यांचा माल गेल्यावर सर्वप्रथम विकला जातो आणि तोही 5 रुपये किलोनी जास्त भावाने घेऊन लोक घेतात आणि त्यांचा माल कधी येईल याची सुद्धा वाट पाहतात. ही एक फार जमेची बाजू आहे. आमचे नातेवाईक नरेंद्रभाऊ काकडे यांच्याकडे आम्ही आज इथे शेतामध्ये आलेलो आहे. ते नैसर्गिक शेती आणि डॉक्टर सुभाषराव पाळेकर यांनी सांगितल्याप्रमाणे नैसर्गिक शेती करतात. त्यामध्ये त्यांनी टोमॅटो, भेंडी, शेवगा अशा विविध पिकं त्यांनी घेतलेली आहेत. तर त्या पिकामध्ये विशेष करून रासायनिक खताचा काहीही उपयोग केलेला नाही. त्यामुळे जे रासायनिक खतं, फवारे वगैरे आहे ते पूर्ण म्हणजे जनतेच्या किंवा सर्वसामान्य भाजीपाला हा सगळेच जण घेतात, सर्वसामान्य लोकांच्या पोटात जातो. त्यामुळे विष, शरीर, कॅन्सर वगैरे होण्याचे जास्तीत जास्त प्रमाण ह्या रासायनिक खतामुळे आहे आणि यांनी इथे रासायनिक खताचा काहीही उपयोग केलेला नाही. त्यामुळे भाजीपाला भरपूर दिवस टिकतो व चव सुद्धा चांगली येते. आज काकड्यांच्या शेतात पिकांवर फारसे कीड रोग नसून केवळ दशपर्णी अर्काच्या भरोशावर अनेक किड्यांचा नायनाट करण्यात त्यांना यश आलंय. शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की एवढं चांगलं उत्पन्न झिरो बजेट नैसर्गिक शेतीमध्ये मिळाल्यानंतर विनाकारण खर्चिक शेती ते रासायनिक शेती कशाला करायची आणि आत्महत्या कशाला करायच्या. आत्महत्या करूच नये अशी माझी कळकळीची विनंती आहे. सगळ्या विदर्भातील शेतकऱ्यांना मी विनंती करतो की पाळेकर सरांचं जिथे कुठे शिबिर असेल ते शिबिर पुन्हा शिबिराला जाऊन त्यांचं शिबिर अटेंड करून हे करायचं आणि माहिती घ्यायची. पूर्ण तंत्रज्ञान झिरो बजेटचं वापरून चांगल्या प्रकारे शेती करता येते. शेतीचा वाढलेला खर्च, शेतमालाला नसलेला हमी भाव आणि हवामानात नियमित होणारे बदल या महत्त्वाच्या बाबींमुळे देशभरातला शेतकरी अडचणीत आलाय. त्यांना सरकारकडून कोणताही दिलासा मिळताना दिसत नाहीये. अशा वेळी उत्पादन खर्चात बचत करून निसर्गाला शरण जाणारी शेती पद्धतीच संपूर्ण शेतकऱ्यांना आणि पर्यायानं माणसाच्या हिताची ठरणार आहे. त्यामुळे नरेंद्र काकडेंप्रमाणेच हजारो शेतकऱ्यांनी निसर्गाचं रक्षण करणाऱ्या पाळेकरांच्या या नैसर्गिक तंत्राकडे वळणं गरजेचं आहे. झिरो बजेटच मी वापरल्यामुळे मला विषमुक्त मी विकू शकलो हे मला पुन्हा समाधान आहे. गजानन भोयरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, अमरावती.